हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे. आज इथे आपण बनवलं आहे वॉल हँगिंग, वॉल डेकॉर. तुम्ही जे म्हणाल ते तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही तिथे म्हणू शकता. इथे आपण वॉल क्राफ्टसुद्धा म्हणू शकतो. आता नेमकं काय म्हणू मलासुद्धा माहिती नाही. तर बघा अशा प्रकारे आपण तयारी करू. तर इथे मी कार्डबोर्ड घेतलेले आहे आणि अशा प्रकारे कट करून घेतलेले आणि एक स्केच काढून घेतलेलं. तर आपल्या आवडीनुसार तुम्ही स्केच काढून घ्या. तर हे मी काढलेलं आहे, तुम्ही हे सुद्धा फॉलो करू शकता. तर याच्यामध्ये काय करणार आहे मी, आई, बाबा आणि त्यांची 2 मुलं अशी फॅमिली दाखवणार आहे. तर अशा प्रकारे एक नॉर्मल असं कार्टूनमध्ये असं छान अशा प्रकारे आपल्याला फक्त आउटलाईन काढून घ्यायची आहे. नंतर तर हे जे मी नाकडोळे काढलेले आहे हे काही कामात येणार नाही आहे. याच्यावर आपल्याला क्लेच लावायचा आहे. पण तरी एक आपल्याला असं करायचं आहे, बस एक आयडिया येते. अशा प्रकारे मी नवरा बायको आणि त्यांच्या मुलांचे स्केच काढून घेतलेले. आता हे जे म्हणजे जे आई-वडील आहे त्यांचे मोठ्या याच्यावर करायचे आहे आणि जे लहान मुलं आहे तर त्यांना छोट्या याच्यावर करायचं आहे, म्हणजे छोट्या कार्डबोर्डवर करायचं आहे. आता हे स्केच काढून झालं, मग आपल्याला छान आरामात, याच्यामध्ये कसलीही घाई करायची नाही आहे. तर छान आरामात हे जे काढलेले स्केच आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्याला क्लेचा वापर करायचा आहे. आता क्लेचा वापर सारखा कशाला, तर याला आपल्याला 3D लूक द्यायचा आहे. 3D म्हणजे असं थोडंसं उठून दिसला पाहिजे फक्त, बस. तर त्यासाठी आपण काय करायचं, जो क्ले असतो ना, तर त्याच्यामध्ये 2 असतात, 2 पार्ट भेटतात आपल्याला. ते छान व्हाईट होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि असे स्मूथ टेक्स्चर येतं बघा. छान असं पूर्ण व्हाईट होऊन जातं ते दोन्ही मिळून. मग नंतर ते आपल्याला हे करून असं पोळीसारखं लाटून घेतलेलं मी छान आणि फेसला मग फेविकॉलने चिटकवून घेतलेलं. आणि हे करताना आपल्याला पावडर वापरायची, बस. बाकी आणखी काहीच नाही. आणि हे खूप सोपं असते, असं याच्यामध्ये काहीही हार्ड नाही आहे. एक वेळेस केलं ना, मग तुम्हाला ते एक वेळेस हातात आलं की पुढे येतच जातं. अशा प्रकारे आपल्याला फेस चारही मेंबरचा आपल्याला फेस तयार करून घ्यायचा आहे. आता बघा, इथं जर कधी तुमच्याकडे कसलं टूल्स वगैरे नाही, तर आपण कसल्या पण असं स्केलने म्हणा किंवा सुईने म्हणा, कशानेही आपण त्याच्यावर केसांना म्हणा, म्हणजे टूल्सच पाहिजे असं काही नाही. आपण घरच्या ज्या वस्तू आहेत त्यानेसुद्धा आपण करू शकतो. तर आता इथे बघा, वडिलांचं झालेलं आहे, इथे आपण आईला करायचं आहे. तर आईचे केस मी अशा प्रकारे केलेलं आहे. तुम्ही वन साईड करू शकता, तुम्ही आंबाडा दाखवू शकता, तुम्ही शॉर्ट हेअर दाखवू शकता. तर ते आपल्या आवडीनुसार आहे. तर मी एक टिपिकल आई-वडील जे असतात ते दाखवलेले आहे इथे. तर बघू शकता तुम्ही इथे छान वेणी दाखवलेली आहे. एक लूक येते, एक छान लूक येणार त्याच्यासाठी. तसं शॉर्ट हेअरमध्ये पण येतं, पण त्याच्यामध्ये मी साडी वगैरे दाखवलेली आहे, तर त्या साडीच्या हिशोबाने मी थोडं असं लूक घेतलेलं आहे. हे बघा. आणि अशा प्रकारे लहान मुलांचं पण करून घेतलं, आईवडील पण झाले. आणि मग नंतर हे आपल्याला काय करायचं आहे, छान ड्राय करून घ्यायचं आहे, सुकवायला ठेवायचं आहे. याला ड्राय व्हायला काही असं जास्त वेळ लागत नाही, पण लवकर पण होत नाही. तर बघा, इथे छान आपण मुलाचा पण फेस तयार करून घेतलेला. तर आधी जे बिगिनर असतील, ज्यांनी आता स्टार्ट केलं असेल, तर थोडं हळूहळू करा आणि क्ले एकच वेळेस नका तयार करून ठेवू, तो खूप लवकर ड्राय होतो. तर थोडा करून मग नंतर करा. हे बघा. आणि नंतर याला आपण काय केलेलं, हे ड्राय करून घेतलेलं आणि मग नंतर याला आपण एक सगळ्या याला जेसोचा कोट दिलेला. हे बघा, मुलीला पण काय केलेलं, 2 वेण्या मी असं एक टिपिकल फॅमिली दाखवलेली आहे. याच्यामध्ये मी तुम्ही मॉडर्न पण फॅमिली दाखवू शकता. तर अशा प्रकारे वेण्यांना पण काय असं जास्त काही करायचं गरज नाही आहे. बस असे छोटे गोळे आपल्याला जवळ करायचे आहे आणि बस प्रेस करायचं आहे आणि अशा छोट्या लाईन त्याच्यावर ओढायचे, बस. बाकी काहीही त्याच्यामध्ये अवघड करायचं नाही आहे. आता बघा, इथे सगळ्याला आता हे ड्राय होऊन बसलेलं. आता सगळ्याला आपल्याला जेसोचा कोट लावून घ्यायचा आहे.
हे बघा. आता कलरची वेळ आलेली आहे, तर साहजिक मी नेहमीप्रमाणेच म्हणते, की कलर आपण आवडीनुसार करायचा आहे. याच्यामध्ये असलं काही नाही, की तुम्ही मला फॉलो करा म्हणून. तुम्ही करूही शकता, तसं काही नाही. जे मला थोडे माझ्या डोक्यात कलर होते त्याप्रमाणे, म्हणजे असं डोक्यात नव्हतं, पण असं क्राफ्ट बनवल्यावर आपल्याला येतं ना, की हे असा कलर देते, तसा कलर देते. तर तशाच प्रकारे मी काय केलेलं, माझ्या मनात जे कलर येतील ते मी बस त्याला भरत गेलेली. तर आता ब्रश काय केलेला मी स्किन कलरनी भरून घेतलेला, तर त्याच्यामुळे सगळ्यांनाच मी आधी कलर करून दिलेला, नाही का, स्किन कलर देऊन दिलेला. आता केसांच्या बाबतीत मी काय केलेलं, जे वडिलांचे केस होते ते एकदम डार्क दाखवलेले, डार्क ब्लॅक दाखवलेले. आणि जे आईचे केस होते त्याच्यामध्ये थोडं मी थोडा लाईट कलर घेतला, नाही का, थोडा ब्राऊन कलर मी मिक्स केलेला, ब्लॅक आणि ब्राऊन. आणि जे लहान मुलांचे, जे म्हणजे मुलीचे आणि जे मुलाचे केस होते, तर ते आणखी लाईट केले. म्हणजे सगळ्यांचेच केस मी सारखे नाही दाखवलेले. हे बघा, आता मुलीचे केस थोडे मी जास्त ब्राऊन दाखवले, नाही का, आणि मुलाचे त्याच्यापेक्षाही ब्राऊन दाखवले. आत्ता लहान मुलांचे केस असे थोडेसे, नाही का, असतात ना, थोडे म्हणजे पूर्ण डार्क नसतात, बऱ्याच जणांचे असतात, पण बऱ्याच मुलांचे असे लाईट कलरचे असतात. तर अशा प्रकारे मी केसांमध्ये पण असं सेम कलर नाही ठेवलेला. आता इथे बघा, इथे मला वाटलं की थोडासा फ्रेश कलर यूज करते. म्हणजे लवकर डोक्यातच येत नव्हतं की नेमकं कोणता कलर देऊ. तर अशा प्रकारे बघा हा कलर दिलेला आहे. आणि नंतर काय केलेलं, ब्लॅक कलरने इथे आउटलाईन केलेली. तर इथे आपल्याला एकदम 0.0वाला ब्रश वापरायचा आहे. आणि एकदम हळूहळू करायचं. याच्यामध्ये काही, हे काय केलेलं आहे मी तुम्हाला फास्ट याच्यामध्ये दाखवते त्याच्यामुळे असं दिसतं, मी एकदम स्लो याच्यामध्ये केलेलं आहे हे. आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला साईडचे आउटलाईन काढायचे आहे ब्लॅक कलरने. असं नाही की सगळ्याच याला, जिथं जिथं मला असं वाटलं द्यायची गरज आहे बस तिथं दिलेलं आहे, बाकी काही नाही. आता इथे आईचा ब्लाऊज आपण आधी कलर करून घेऊ. या कलरमध्ये मी पाणी बिलकुल नव्हतं वापरलेलं, पण कलरच थोडा खराब होता. मी वेगळा कलर आणलेला होता हा, तर त्याच्यामुळे थोडा कलर म्हणजे मला असं पाणी पाणी वाटलं, नाही का, खूप. हां, तर आता मग मी घेतलेला, साडीला घेतलेला ब्लू कलर. आधी छान असं प्लेन लावून घ्यायचा कलर. आणि हो, त्याच्यामध्ये पाणी मिक्स नाही केलेलं मी. काय होते, साईड पाणी जर मिक्स केलं तर आधी ब्रश झटकून घ्यायचा, नाहीतर काय होते, पूर्ण जे क्राफ्ट आहे ते साईडला पण ते पाणी पसरतं आणि मग क्राफ्टच तुमचं खराब होऊन जातं, मग मूड चालला जातो. तर मी याच्यामध्ये पाणी नाही वापरलेलं, मी डायरेक्टच कलर वापरलेला. आणि बघू शकता तुम्ही. आणि इथे काय केलेलं, साडी फक्त अशी प्लेन छान वाटत नव्हती, तर याच्यामध्ये थोडा ब्लॅक कलरने असं थोडंसं शेडिंग दिलेलं, नाही का, म्हणजे असे प्लेट्स पडतात ना साडीला, तशा प्रकारे इथं दाखवलेलं. आता याच्यावर मी छान त्याच कॉम्बिनेशनमध्ये असे स्टार काढायचं हे केलेलं आहे. आणि ब्लाऊज तर प्लेन छान वाटत नव्हतं, मग त्याच कलरमध्ये डार्क कलरमध्ये असे डॉट डॉट दिलेले. आणि पुढे मी गोल्डन कलरसुद्धा त्या डॉटवर लावलेला आहे, पुढे मी दाखवतेच तुम्हाला. आता खाली खाली वाटत होतं आपलं मंगळसूत्र राहिलेलं होतं, तर काहीच नाही, बस येलो कलर घेतलेला आणि असे डॉट 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 काढत आणलेले, बस बाकी काहीही केलेलं नाही. तरीही तुम्ही लास्टमध्ये बघा ते किती छान दिसतं. आणि एवढंही केलं तरी छान दिसतं. आणि जर तुमच्याकडे गोल्डन कलर असेलच, तर त्यावर 4-5 टिपके असे अधूनमधून कुठेतरी गोल्डनसुद्धा लावून द्यायचं. हे बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गोल्डन कलरसुद्धा मी इथे वापरलेला आहे. आणि आईच्या साडीचे काठसुद्धा गोल्डन कलरनी, एक साधा गोल्डन कलर, फक्त असा साधा ब्रश मारला बस. असं काही नाही परफेक्ट लाईन आली पाहिजे असं काहीच नाही. मुलाच्या टी शर्टला काहीही केलेलं नाही, जास्त काही नाही, बस येलो कलर मारला आणि एक पॉकेट बनवला बस. आणि एक ब्लॅक कलरने आउटलाईन दिली. इथे काय झालं होतं, मुलीच्या ज्या मानेजवळ ब्लॅक कलर का द्यावा लागला, कारण तिथलं कट होत नव्हतं. जे कार्डबोर्ड होते ते नीट कट होत नव्हतं, मग ते छान दिसलं नसतं, म्हणून मग तिथं कलर दिला, ब्लॅक कलर द्यावा लागला. आता इथे बघा, इथे काय केलेलं, मुलीच्याला मी आउटलाईन ब्लॅक कलरची दिली नाही,
इथे काय केलं, रेड कलर यूज केला आणि असं थोडंसं शेड दिल्यासारखं मी याला थोडंसं असं पसरवला, बस बाकी काहीही केलं नाही, बघू शकता तुम्ही. आणि छान असे बटन दिलेले समोर, हे बघा. आता मुलाच्या याला मी सांगितलं नाही का, मी याला काही केलं नाही, बस एक छोटेसे असे आउटलाईन दिलेले, बस. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आपण नाकडोळी काढलेली नव्हती, तर आयब्रो आहे ना, अगदी हलक्या हाताने आपल्याला आयब्रोज काढून घ्यायचे आहे. आणि तुमच्याकडे जर कधी माचीसची काडी आहे, तुमच्याकडे असं तुम्हाला सांगते इयरबड्स आहे, यांनीसुद्धा तुम्ही हे करू शकता. फक्त व्हाईट असे 2 डॉट द्यायचे आपल्याला डोळ्यांजवळ. आता इथे काय मी हे ड्राय करायला ठेवलेले आधी, कारण ते ओले होते ना खूप. तर इथे आपल्याला ब्लॅक कलर द्यायचा होता, मला पण ब्लॅक कलरच द्यायचा होता त्याच्यात आतमध्ये. पण नंतर मला आठवलं की माझ्याकडे ते प्लॅस्टिकचे डोळे असतात ना, तर ते होते माझ्याकडे. तर त्याच्यामुळे काय केलं मी, ते नंतर हे वाढल्यावर ना, हे जे व्हाईट कलर दिलेलं होतं ते वाढल्यावर मग नंतर मी ते तिथे लावलेले. हे बघा, इथं काय ओठांचा शेप देऊन मी करते किंवा काय असलं काहीच नाही, एक नॉर्मल फक्त एक स्माईल द्यायची आहे आपल्याला, फक्त स्माईल दाखवायची आहे बस. आणि हे बघा, इथे छोटासा असं नाही का, असं थोडासा शेड दिसला पाहिजे बस. नाकाला पण काही केलेलं, आता असं फार चरचर नाक दाखवलं ना तर ते शोध चालला गेला असता, म्हणून अगदी असं म्हणजे नसल्यागत अशी फक्त लाईन मारलेली आहे. आणि जे मी तुम्हाला म्हणलं ना प्लास्टिकचे डोळे, तर हे 5 रुपयाला पॅकेट येते, याच्यामध्ये 20-25 जोड्या येत असतील बघा. तर अशा प्रकारे दुकानात गेलं तर आपल्याला नक्कीच भेटून जातं ते. आणि हे छान असं 3D दिसत होतं, असं रिअल वाटत होतं, म्हणून मी हे लावून दिलेले. हे कोणत्या पण दुकानामध्ये भेटून जाणार, बघू शकता. आपलं ऑलमोस्ट रेडीच होतं. आता हा माझ्याकडे एक असाच डब्बा होता आणि या डब्याला काय केलेलं, मी जो चौकोनी याच्यात कापून घेतलेला आणि त्याचे काठ आहे ना, ते थोडासा राऊंड शेप दिलेला. आणि नंतर दुसरं पेज घेतलं त्याच डब्याचं आणि कार्डबोर्डचं, आणि त्याच्यावर होम असं लिहून घेतलेलं आणि ते पण कट करून घेतलेलं. नंतर सिल्वर कलरने काय केलेलं, हे बघा, असं फक्त कलर तोच आहे, पिंक कलरच ठेवलेला, डब्याचा जो कलर होता तोच आहे, फक्त सिल्वर कलरने त्याच्यावर असा साधा ब्रश मारलेला आणि गोल्डन कलरनी बस असं पंप केलेलं त्याच्यावर. तर एवढं असा लुक आला त्याचा नाही का. आणि जे आता आपण लेटर कापून घेतलेले, तर त्या लेटरला काय करायचं, याच्यामध्ये जम्प रिंग असं, म्हणजे मला एवढं नेमकं शब्द नाही माहिती, पण जम्प रिंगच असतं वाटते. तर अशी रिंग येते. आता माझ्याकडे ती रिंग नव्हती, त्याच्यामुळे मी काय केलं, तार होता तर बारीक तार कट करून घेतलेला आणि तो तार आपला जो हा जो शीट हे कापून घेतलेला ना, तो आणि ते लेटर असं दोन्ही फसवून घ्यायचं बस. आपल्याला म्हणजे बस ते होम आहे ना जे आपण बनवलेलं, ते बस लटकवायचं. आता जे बनवलेली आपण फॅमिली होती, तर ही फॅमिली आपल्याला बस आपण जे चौकोन बनवलेला आहे, घर बनवलेलं आहे, बस त्याच्यावर आपल्याला चिटकवायचं आहे. बघू शकता तुम्ही, अगदी सोपं होतं, काहीही याच्यामध्ये कठीण नाही आहे, जास्त क्लेचा वापर नाही आहे. बस आपल्या चेहऱ्याला आपण क्ले बनवला, नंतर चेहऱ्याला गोल याच्यामध्ये लावून दिलेला. आणि एक नॉर्मल, जर कधी तुम्हाला ब्रशच्या सहाय्याने जमत नाही आहे तर तुम्ही स्केच पेनसुद्धा वापरू शकता. आणि लास्टमध्ये इथे तुम्ही डबल साईड टेप लावू शकता. आता माझ्याकडे रिंग होती म्हणून मी रिंग लावली, तुम्ही डबल साईड टेप लावू शकता किंवा तुम्ही एखाद्या धाग्याचासुद्धा तिथं धागासुद्धा लावून घेऊ शकता. आता बघा, अशा प्रकारे हे तयार झालं. आवडलं असेल तर नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.